भरभराटीसाठी घरात अशी ठेवा गणेशाची मूर्ती. हिंदू पौराणिक कथानुसार भगवान गणेश हे उत्साह आणि आनंदाचे प्रतीक मानले जातात. त्यांना घराचे रक्षक म्हणूनही ओळखले जाते आणि रहिवाशांना वाईट शक्तीपासून वाचवण्यासाठी गणेश प्रतिमा आणि मूर्ती मुख्य दरवाजाजवळ ठेवल्या जातात. जर तुम्ही तुमच्या घरात अफाट सकारात्मकता आणि नशीब आणण्याचे ध्येय ठेवत असाल तर गणपतीच्या मूर्तीची निवड करणे यापेक्षा चांगले काही असू शकत नाही. मात्र वास्तुशास्त्रानुसार गणेश मूर्ती योग्य ठिकाणी ठेवणे महत्त्वाचे आहे. घरात गणेशाच्या मूर्ती कुठे ठेवाव्यात? वास्तुतज्ज्ञांच्या मते गणेश मूर्ती घरी ठेवण्यासाठी पश्चिम, उत्तर आणि ईशान्य दिशा ही सर्वोत्तम ठिकाणे आहेत. लक्षात ठेवा, गणेशाच्या सर्व प्रतिमा उत्तर दिशेला असाव्यात, कारण असे मानले जाते की भगवान शिव येथे राहतात. आपण मुख्य दरवाजावर गणेश मूर्ती आत देखील ठेवू शकता. जर तुम्ही गणेशाच्या प्रतिमा ठेवत असाल तर ती घराच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे तोंड करून असावी. गणेश मूर्ती दक्षिण दिशेला ठेवू नका. ही ठिकाणे टाळा. वास्तुतज्ज्ञांच्या मते तुम्ही गणेश मूर्ती बेडरूम, गॅरेज किंवा कपडे धुण्याच्या ठिकाणी ठेवू नये. ते जिना किंवा बाथरूमजवळ ठेवू नये. गॅरेज किंवा कार पार्किंग क्षेत्र हे रिक्त क्षेत्र मानले जात असल्याने घराच्या या भागात कोणत्याही देवता ठेवणे अशुभ आहे. तसेच पायऱ्याखाली बरीच नकारात्मक ऊर्जा असते, जी कोणत्याही वस्तू ठेवण्यासाठी योग्य नाही. कोणत्या रंगाची गणेश मूर्ती घरासाठी चांगली आहे? वास्तुशास्त्रानुसार शांती आणि समृद्धीचा शोध घेणाऱ्यांसाठी पांढऱ्या रंगाची गणेश मूर्ती ही योग्य निवड आहे. आपण पांढऱ्या गणेशाच्या प्रतिमा देखील निवडू शकता. ज्यांना स्ववृद्धीची इच्छा आहे त्यांनी शेंदुरी रंगाच्या गणेश मूर्तीची निवड करावी. कशी निवडाल मूर्ती? मुख्यतः ललितासनमधील गणेश प्रतिमा किंवा मूर्ती सर्वोत्तम मानली जाते. शांत आणि शांततेच्या स्थितीचे प्रतिनिधित्व करते, म्हणून ही मूर्ती बसलेले गणेश म्हणून देखील ओळखली जाते. या व्यतिरिक्त झुकलेल्या स्थितीतील गणेशाचे फोटो देखील खूप भाग्यवान मानले जातात, कारण ते ऐश्वर्य, आराम आणि संपत्तीचे प्रतिनिधित्व करतात. सोंडेची दिशा. वास्तूनुसार गणेश मूर्तीची सोंड डावीकडे झुकलेली पाहिजे, कारण हे यश आणि सकारात्मकतेचे प्रतिनिधित्व करते. असे मानले जाते की उजवीकडे झुकलेली सोंड आनंदी करण्यासाठी कठोर अशी प्रवृत्ती दर्शवते. मोदक आणि उंदीर. आपल्या घरातील गणपतीचा फोटो किंवा मूर्ती खरेदी करताना मोदक आणि उंदीर हे त्या संरचनेचे भाग असल्याची खात्री करा. याचे कारण असे की उंदीर हे गणपतीचे वाहन मानले जाते, तर मोदक हे त्याचे आवडते गोड खाद्य मानले जाते.